सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड. शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळालं बळ. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना. शेती करताना अपघातांची जोखीम कायम असते. अशा कठीण प्रसंगी शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 166 शेतकरी कुटुंबांना तब्बल 3,30,00,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य वितरण. या सहाय्यामुळे अनेक कुटुंबांना मिळाला आर्थिक आधार. मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि भविष्यासाठी मिळाली नवी आशा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. शासनाच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळाले नवे बळ, नवा विश्वास. सिंधुदुर्ग जिल्हा होत आहे अधिक आत्मनिर्भर, सक्षम व समृद्ध. प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग. प्रस्तावित 6 पदरी शक्तीपीठ मार्ग या मार्गाची नवीन रिवाइज अलाइनमेंट ही त्या ठिकाणी राधानगरी परिसरापर्यंत त्या ठिकाणी दिसते आणि तिथून पुढे चंदगड आजरा मार्गे आंबोली, झुळंबे, पडवे, चौकुळ, केसरी, बांदा, पात्रादेवी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही नवीन अलाइनमेंट त्या ठिकाणी दिसते. पण याच्यामध्ये जर राधानगरीपर्यंत जर हा शक्तीपीठ महामार्ग येत असेल आणि जर तो महाराष्ट्र शासनाचा राज्य शासनाचा जर महामार्ग असेल तर त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ही आग्रही त्या ठिकाणी मागणी आहे. खरं तर राधानगरी आणि सिंधुदुर्ग याच्यामध्ये फक्त 65 किलोमीटरचं अंतर आहे. जर राधानगरी, फोंडा, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि बांदा अशा पद्धतीनं जर हा महामार्ग गेला तर सिंधुदुर्गाचा त्या ठिकाणी फार मोठा विकास त्या ठिकाणी होईल. खरं तर हा जो प्रवासामध्ये लागणारा जो वेळ आहे, आता जर सध्या आपण कोल्हापूरला जायचं असेल तर जवळजवळ 3 ते 3.5 तास हे कोल्हापूरसाठी त्या ठिकाणी प्रवासाचा वेळ खर्च होतो. जर राधानगरी आणि हा जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपण 1 ते सव्वा तासामध्ये सिंधुदुर्ग ते कोल्हापूर हे अंतर त्या ठिकाणी पार करू शकतो आणि त्यामुळे वेळेची त्या ठिकाणी बचत होईल. आणि त्याचबरोबर हा महामार्ग जो नॅशनल हायवे क्रमांक 66 आहे या 66ला सुद्धा त्या ठिकाणी जोडण्यात यावा. आणि त्याचबरोबर जे नवीन रस्ते आहेत म्हणजे या महाराष्ट्रामधनं या जिल्ह्यामधनं जाणारे की जो रस्ता कोल्हापूरच्या मधनं आल्याच्या नंतर एकच मिनिट केश्वर रेटी चौपदरीकरण व घोडगे पाटगाव हा जो महामार्ग आहे या महामार्गाला या शक्तीपीठ महामार्गाची जोडणी करणं आवश्यक आहे. या महामार्गामुळे या जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना त्या ठिकाणी मिळेल, व्यापाराला चालना मिळेल, आर्थिक ताकद त्याच्यामुळे मिळेल आणि त्याचबरोबर पर्यटनाबरोबर सुद्धा एक धार्मिक पर्यटन हे या निमित्तानं त्या पर्यटनाला सुद्धा त्या निमित्तानं त्याचा फायदा होणार आहे. खरं तर आज सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत की ज्याच्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे, विजयदुर्ग किल्ला आहे, सावंतवाडीसारख्या मूर्ती तलाव, राजवाड्यासारखा परिसर आहे, दाजीपूरचं अभयारण्य आहे, आंबोलीसारखं हिल स्टेशन आहे, सावडावसारखा धबधबा आहे, रांगणागड आहे, देवगड, मालवण, वेंगुर्ला अशा प्रकारची किंवा समुद्र किनारपट्टी आहे. खरं तर आध्यात्मिक याच्यामध्ये परमपूज्य भालचंद्र महाराजांची कणकवलीमध्ये समाधी आहे, राहुल महाराजांची कुडाळमध्ये समाधी आहे, कानोलीमध्ये साटम महाराजांची समाधी आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं स्वयंभू तीर्थक्षेत्र कुणकेश्वर ही त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आंगणेवाडी एक तीर्थक्षेत्र आहे, माणगावचं दत्त मंदिर आहे, वालावलचं लक्ष्मीनारायण मंदिर आहे, धामापूर येथील भगवती मंदिर आहे. अशा अनेक धार्मिक स्थळांना
याचा त्या ठिकाणी फायदा होईल. धार्मिक पर्यटनाची त्या ठिकाणी वाढ होईल आणि त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये सुद्धा ते पर्यटक हे मोठ्या प्रमाणामध्ये हे त्या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये येतील आणि त्याचबरोबर हा महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग अशा पद्धतीनं राधानगरीतनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गावांमधनं जाऊन जर त्या ठिकाणी बांदा आणि पात्रादेवीमध्ये जर त्या ठिकाणी गेला तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये चिपीसारखं विमानतळ आहे. त्याचबरोबर रेडी पोर्ट आहे, विजयदुर्ग बंदर त्या ठिकाणी पोर्ट आहे आणि म्हणून याला सुद्धा त्या ठिकाणी या विकासाला सुद्धा त्या ठिकाणी त्या निमित्तानं चालना मिळणार आहे. आणि म्हणून माझी भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो काही शक्तिपीठ जर राधानगरीमध्ये येत असेल नवीन महामार्गाच्या अलाइनमेंटमुळे तर तो फोंडा, कणकवली, कुडा, सावंतवाडी, बांदा, पात्रादेवी अशा पद्धतीनं त्याचे त्या ठिकाणी अलाइनमेंट व्हावी आणि याचा फायदा जिल्ह्याला व्हावा ही त्या ठिकाणी प्रमुख मागणीसाठी या निमित्तानं पत्रकार परिषद घेतलेली आहे. खरं तर याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून त्या ठिकाणी त्याबाबतचं निवेदन दिलं जाईल. या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनासुद्धा भेटून आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनासुद्धा भेटून याबाबतचं एक निवेदन की कशा पद्धतीनं या शक्तिपीठ महामार्गाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे जर हा आपण अशा पद्धतीने केला, कारण हा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे, महामार्ग आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा फायदा व्हावा आणि म्हणून अशाच पद्धतीनं राधानगरी ते बांदा, पात्रादेवी, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरची जी काही सगळी गावं आहेत या गावांचा सुद्धा त्या निमित्तानं विकास होईल. खरं तर आज बघितलं तर आपण एक 4 रस्ते जे या जिल्ह्यामधनं जाताना आपल्याला दिसत आहे, जो आता रेडी रेवस होणारा जो महामार्ग आहे हा एक महामार्ग आहे. नॅशनल हायवे 66 हा एक महामार्ग त्या ठिकाणी आहे आणि आता हा जो काही शक्तिपीठ त्या ठिकाणी होतोय त्याच्यामुळे पूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्यापारामध्ये होऊ शकतो, पर्यटनामध्ये होऊ शकतो, धार्मिक पर्यटनामध्ये होऊ शकतो आणि याच्यामुळे फार मोठी आर्थिक उलाढाल या जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून किंवा या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून होऊ शकते. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विकास व्हायचा असेल तर शक्तिपीठ महामार्ग जर राधानगरीमध्ये उतरत असेल तर तो कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी अशा तालुक्यातनं त्या ठिकाणी गेला पाहिजे, ही आग्रही मागणी आमची आहे. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.